नमस्कार मित्रांनो, काही खेडेगावामध्ये शेतात जाण्यासाठी रस्ता नाहीये, काही खेडेगावामध्ये स्मशानभूमी नाहीये, काही खेडेगावामध्ये आरोग्याची सुविधा नाहीये। मग या सुविधा नसताना सुद्धा येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये हे पुढारी मत मागायला येतात तरी कसे? मग आपण मत देण्याच्या पूर्वी आपल्या गावातील विकास झालाय का याचा विचार करावा। कारण या पुढारी लोकांनी आतापर्यंत आपल्या मतांची चोरी केली आहे। ती मतांची चोरी यांनी पैशाच्या जीवावर केली आहे। म्हणून या लोकांनी विचारात घ्यायला पाहिजे की आपल्या गावाचा विकास खरंच झालाय का। या लोकांनी आपले मत घेतली पण विकास केलाय का, या गोष्टीचा प्रत्येक एज्युकेटेड लोकांनी विचार केला पाहिजे। नाही तर आपलं गाव कधीच विकासाच्या यादीत येणार नाही। म्हणून ध्यानात ठेवा, पुढारी लोकांच्या हातात मत देण्यापूर्वी आपण एकदा विचार करावा की खरंच हा उमेदवार आपल्या गावाचा विकास करणार आहे का। नाहीतर आपण जिल्हा परिषद सर्कल मध्ये आयात केलेला व्यक्ती जर निवडून देणार असाल तर 100% आपल्या खेडेगावातील समस्या त्याला माहित नसतील। म्हणून आपल्या सर्कल मधलाच एखादा व्यक्ती आपण निवडून दिला पाहिजे। आयात केलेल्या व्यक्तीला कुठल्या समस्याची जाणीव नसते, हे आतापर्यंत लोकांनी ओळखायला पाहिजे होतं। पण यांनी आतापर्यंत आपली मतं पैशाच्या जीवावर विकत घेतली आणि आपण 100% आपला गावाचा विकास आपणच थांबवलाय। म्हणून कुठेतरी आपण पुढाकार घेतला पाहिजे आणि या पुढारी लोकांच्या हातात मत न देता आपण सर्वसामान्य व्यक्तिमत्व पाहिलं पाहिजे आणि विकासाच्या मुद्द्यावर आपण मत दिलं पाहिजे। यांच्या पैशाला बळी पडू नका, यांच्या दबावाला सुद्धा बळी पडू नका। कारण हे दबाव तंत्राचा वापर करतील, पैशाचा वापर करतील, पण आपल्याला मताचं मूल्य कळालं पाहिजे। कारण विकासाला मत जाणं हे सध्या काळाची गरज आहे। कारण खेडेगावामध्ये योग्यरित्या रस्ता असेल, योग्यरित्या स्मशानभूमी असेल, योग्यरित्या पाण्याची सोय असेल, योग्यरित्या आरोग्याची सोय असेल तर त्या गावातील विकास चांगल्या प्रकारे झालेला दिसतोय। पण अजून काही खेडेगावामध्ये इथं पाहायला गेलं तर विजेची टंचाई आहे, काही खेडेगावात अजून सुद्धा अंधार आहे। मग या पुढाऱ्यांनी त्याच्यासाठी पाऊल उचललंय का? तर नाही। विचार करा, जागृत व्हा आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान योग्य उमेदवाराला करा।